हॅलो मंडळी, तर आज आपण बनवले आहे इडली। रेशनच्या तांदळापासून अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार अशा आपण इडल्या बनवणार आहोत। त्यासाठी आपण साहित्यामध्ये बघूया। तर हा 1 ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ह्याच ग्लासाने 3 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ मी मोठ्या भांड्यात घातलेले आहेत कारण की तांदळात थोडं जास्त पाणी घातलं की ते छान भिजतात। आणि त्यानंतर आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे रेशनचे तांदूळ असल्यामुळे हा स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता तांदूळ छान असे धुवून घेतलेत, अगदी पाणी पांढरं असं आहे। आता हे आपल्याला धुवून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण डाळ धुवून घेतलेली आहे। आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचा मेथी दाणे घालायचे आणि डाळ आपण फक्त 1 ते 2 पाण्यानेच धुवायची, जास्त धुवायची नाही। हे डाळ तांदूळ सकाळी 10 वाजता मी भिजत घातलेले आहेत। 10 वाजता घातल्यानंतर आपल्याला संध्याकाळी 7 वाजता आपल्याला ह्यांना मिक्सरला फिरवायचं आहे। आता 7 वाजता आपण हे करायला घेतलेलं आहे। 7 वाजता करा, 6 वाजता करा, लवकर जेवढं कराल तेवढं जास्त पीठ फर्मेंट व्हायला वेळ मिळतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे याच्यात मिक्सरमध्ये डाळ घालायची आहे आणि पाणी अगदी कमी घाला। कमी पाण्यात आपण डाळ आधी फिरवून घेऊया। त्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ छान अशी आपण बारीक करून घेतलेली आहे। आता ही आपण एका डब्यात काढून घेत आहोत। इडली किंवा डोशाचं पीठ डब्यात फर्मेंट करायला ठेवा, त्यामुळे छान असं फर्मेंट होतं। आता हे मी तांदूळ पण बारीक करून घेतलेले आहेत, अगदी असे बारीक केलेले नाही, थोडेसे रवाळ ठेवलेले आहेत। आता हेही आपण भांड्यात काढून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे भात। हा भात घातल्यानंतर मिक्सरला पाणी घालून थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काढून घ्यायचं आहे डब्यात। डब्यात काढल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकजीव करून घेतलं की त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे मीठ। मीठ हे रात्रीच घालायचं आहे, सकाळी घालायचं नाही। मीठ घातल्यामुळे आपण जे पीठ फर्मेंट होणार आहे त्याच्या आपण ज्या इडल्या करणार आहोत ते तुम्हाला मी सकाळी दाखवणारच आहे। सर्व पीठ व्यवस्थित फेटून झालं की मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी असं वरती घालून ठेवून द्यायचं आहे आणि डब्याला झाकण लावून त्यावर मी कपडा ठेवलेला आहे। आता हा रात्रभर आपण पीठ फर्मेंट व्हायला ठेवून दिलं आहे। आता सकाळी आपण इडली करायला घेतलं आहे, तर भांड्यात पाणी गरम केलं आहे, त्याच्यात 1 लिंबू घातला आहे आणि डिशला आपण तेल लावून घेतलं आहे। तर तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित असं फर्मेंट झालं आहे आणि पीठ न हलवता आपण 1-1 चमच्याने आपण इडलीच्या भांड्यात पीठ काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता असं 1-1 सेट आपण लावून घेतलेले आहेत। आणि आता आपण आता 10 मिनटं इडली स्टीम करायला ठेवून देऊया। 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इडली झालेली आहे। आता आपण इडल्या काढून घेणार आहोत। आता इडलीची प्लेट आपण बाहेर काढून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे किंवा तुम्ही नळाखाली जरी ते भिजवून घेतल्यात इडल्याचे प्लेट तरी पण चालेल। तर पाणी घातल्यामुळे इडली व्यवस्थित निघते। तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट व सुंदर अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला इडलीची रेसिपी आवडली